नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज बनवूया चमचमीत अशी मुळ्याच्या शेंगांची सुक्की भाजी। त्यासाठी इथे पाव किलो मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्यांना स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहोत। आता या शेंगा आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायच्या आहेत। तर या शेंगा आता इथे शिजून झालेल्या आहेत आणि आपण यातलं पाणी सर्व गाळून घेऊन याला फोडणी करूयात। फोडणीसाठी आपण 1 चमचा मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा लसूण टाकणार आहोत। आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकूया। टोमॅटो चांगला परतल्यावर आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि इतर काही मसाले टाकून मिसळून घ्यायचे आहेत। लाल तिखटाच्या ऐवजी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा देखील टाकू शकतो। आता इथे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आणि आपल्याला आता शिजलेल्या मुळ्याच्या शेंगा इथे मिसळून घ्यायच्या आहेत। आता या शेंगा इथे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्यावर आपल्याला जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये मिसळून घ्यायचा आहे, ज्यामुळे त्याची चव अजूनच वाढते। थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेऊया। आता ही भाजी इथे बनवून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर करा आणि मधुस किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।